नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। आपण घरामध्ये किंवा आजूबाजूला लहान मुलांमध्ये गालफुगी किंवा गालगुंड ज्याला म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही मम्स असं म्हणतो, हा आजार सामान्यतः बघितला असेल। महाराष्ट्रामध्ये देशामध्ये याची साथ अधूनमधून येत असते। तर या आजाराबद्दल प्रत्येक पालकाला माहिती असणं गरजेचं आहे। कधी कधी असंही होतं की प्रत्येक मुलाला कधी ना कधी प्रत्येक घरामध्ये कधीतरी हा आजार होतो। तर कुठल्या वयाच्या मुलांना हा जास्त प्रमाणात होतो, तर गालगुंड किंवा मम्स हा शाळकरी मुलांना, शाळेत जाणारी जेवढी काही मुलं आहे, तसं तर आम्ही म्हणतो 2 ते 12 मध्ये कधी येऊ शकतो, 2 ते 12 वर्षामध्ये। पण कॉमन जर तुम्ही बघितलं तर 5 वर्ष ते 10 वर्ष स्कूल गोईंग एज आपण जे म्हणतो, त्याच्यामध्ये हा आजार सामान्यतः होतो। कशामुळे होतो आणि कुठे होतो? हा आजार हा मम्स व्हायरसमुळे होतो। हा एक व्हायरल म्हणजे हा विषाणूजन्य आजार आहे। आता विषाणूजन्य कुठलाही आजार म्हटला, आपण कोरोना पण बघितलं व्हायरस होता, तर मम्स हा व्हायरस किंवा कुठलाही व्हायरल आजार, त्याचं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा आपोआप बरा होणारा आजार असतो। त्याला कुठलं औषध नसतं असं की ते दिलं आणि मम्स बरा झाला, 7 दिवस 8 दिवस तो घेणार आणि मगच बरा होणार। तर आपोआप बरा होणाऱ्या विषाणूमुळे म्हणजे मम्स व्हायरसमुळे हा आजार होतो। कुठे होतो? तर साधारणतः आपल्या चेहऱ्याच्या कानाच्या खाली इथे एक पॅरोटिड ग्लँड असते दोन्ही बाजूला इथे, ज्याच्यामुळे लाळ जी आपल्या तोंडामध्ये तयार होते या पॅरोटिड ग्लँडमुळे होते। आणि या ग्लँडला, पॅरोटिड ग्लँडला म्हणजे आपल्या तोंडामध्ये लाळ निर्माण करणारी जी ग्लँड असते त्याला हा संसर्ग होतो आणि म्हणून गाल फुगतो आणि म्हणून याला गालफुगी किंवा गालगुंड असं म्हटलं जातं। याचं सगळ्यात याला म्हणजे या आजाराबद्दल काळजी करण्याचं कारण काय आहे? घाबरण्याचं असं मी नाही म्हणणार, काळजी करण्याचं कारण काय? हा अत्यंत संसर्गजन्य म्हणजे वेगाने पसरणारा आजार आहे। वर्गामध्ये एका मुलाला गालगुंड जर झाला किंवा गालफुगी झाली आणि तो वर्गामध्ये 1-2 दिवस जर आला तर वर्गातल्या सगळ्या मुलांना गालफुगी होते। म्हणून या आजाराचं महत्त्व आहे आणि हे प्रत्येकाला टाळणं का गरजेचं आहे तेही आपण आता बघूया। याची लक्षणं काय आहेत? कुठल्याही व्हायरल आजाराची जी लक्षणं असतात, पहिल्या 1-2 दिवसामध्ये ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एका बाजूचा गाल फुगणं, त्याच्यानंतर हे कधी कधी एका बाजूचा गाल फुगतो, कधी कधी दोन्ही बाजूला होतं, तर दोन्ही बाजूचा गाल फुगणे, तर दोन्ही बाजूला गाल दिसतात, त्याच्यानंतर भूक कमी होणे, थकल्यासारखे वाटणे, थकवा वाटणं, हे याची मुख्य लक्षणं आहेत। आता इतर अवयवांवर मम्सचा कधी कधी जो परिणाम होतो तोच थोडा काळजी करण्यासारखा आहे। साधारणतः आपण असं म्हणू शकतो की 99% मुलांना किंवा त्याच्यापेक्षाही जास्त यांना काहीही त्रास होत नाही। फक्त सर्दी, खोकला, ताप, गालफुगी याच्यामध्ये ते 7 ते 8 दिवस, जास्तीत जास्त 10 दिवसात ते बरे होतात। पण जी काळजी करण्यासारखं कारण आहे ते हे आहे की तुरळक केसेसमध्ये, रेअरली ज्याला आपण म्हणतो, याचा मेंदू वर मध्ये ताप जाणे म्हणजे मेंदूज्वर, स्वादुपिंड पॅनक्रियाज ज्याला आम्ही म्हणतो, जिथून इन्सुलिन तयार होतं, तर स्वादुपिंडाला संसर्ग होऊन पॅनक्रियाटायटिस, तुम्ही ऐकलं असेल पॅनक्रियाज, पॅनक्रियाटायटिस, त्याचा त्रास होणे। त्याच्या बरोबरीने थोडंसं काळजीचं कारण जे असतं तर ते असतं टेस्टीज, म्हणजे मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये जे प्रजननाचे अवयव असतात, जे लघवीची जागा असते त्याच्या दोन्ही बाजूला जे अवयव असतात, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये टेस्टीज म्हणतो किंवा पुरुषांचे प्रजननाचे अवयव असतात, त्याला मम्स व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो। याला ऑर्खायटिस असं म्हणतो आम्ही। जास्त तुम्ही त्या वैद्यकीय टर्मिनॉलॉजीमध्ये जाऊ नका। मुलींमध्ये जर तुम्ही म्हणाल तर ओव्हरीज म्हणजे ज्याला अंडाशय आपण म्हणतो, मुलींचं अंडाशय, ओव्हरीज दोन्ही बाजूला ज्या गर्भाशयाच्या, जर असं गर्भाशय असेल तर इथे जे असतात, तर इथे याचा मुलींमध्ये याचा संसर्ग होऊ शकतो। तर हेच या आजारामध्ये सगळ्यात जास्त काळजी करण्यासारखं आहे। तुम्ही घाबरून जाऊ नका, ह्या सगळ्या गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत। उपचार काय? मी सांगितल्याप्रमाणे हा आपोआप बरा होणारा आजार आहे, 7 ते 8 दिवसामध्ये बरा होतो, पण तो आपोआप बरा होतो याचा अर्थ असा होत नाही की उपचार घ्यायचे नाही। गाल फुगला
ताप सर्दी खोकला सुरू झाला, बालरोग तज्ज्ञांना आपल्याला भेटायचंच आहे. त्याच्यानंतर उपचारामध्ये एक सांगतो की तापाची औषधं पॅरासिटामॉल, त्याच्यानंतर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, लिक्विड अन्न जरा पातळ अन्न घेणे, मुगाची खिचडी हलकं अन्न घेणे, खायला चावायला त्रास होतो, भरपूर पाणी पिणे, वेदनाशामक औषध घेणे. याच्या पलीकडे या आजारामध्ये कुठलेही उपचार इतर नाहीयेत. असं औषध नाहीये ज्यांनी दिलं आणि मम्स लगेच गायब झाला, बरा झाला. अँटीबायोटिक्स बऱ्याचदा पालक मागतात, घेतात, गरज नाही. अँटीबायोटिक्स मम्समध्ये गरजेची नाही. पण मी सांगितलं तसं मेंदू, स्वादुपिंड किंवा प्रजननाचे अवयव, तर त्या ज्याला गलगुंड झालाय त्या मुलाला ग्लानी येते आहे का, तो झोपेत राहतोय का, बोलत नाहीये का, बेशुद्ध पडतोय का, त्याला पोटामध्ये खूप जास्त दुखून येतंय का, प्रजननाचे जे अवयव असतात लघवीच्या बाजूला लहान मुलांना जे दोन्ही बाजूला जे अवयव असतात तिथे दुखतं आहे का, तिथे वेदना होत आहेत का, मुलींना खालच्या भागामध्ये पोटाच्या खालच्या भागामध्ये दोन्ही बाजूला दुखतं आहे का, या सगळ्या गोष्टींचं मॉनिटरिंग आवश्यक असतं. आणि हे मॉनिटरिंगसाठी दर 4-5 दिवसांनी तुम्ही म्हणजे अधूनमधून जसं तुमचे बालरोग तज्ज्ञ बोलवतील तसं त्यांना दाखवणं गरजेचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रतिबंध. रोखता येण्यासारखा आजार आहे. प्रतिबंधासाठी पहिला पर्याय आहे की जे आजारी पडलेलं मूल असतं, सर्दी खोकला ताप आणि गालफुगी जर झाली तर 1 आठवडा 7 दिवस या मुलांना शाळेत पाठवू नये. 1 आठवडा म्हणजे जवळपास तुम्ही ॲक्च्युली 5 दिवसापर्यंत तो संसर्गजन्य असतो, पण मुलांना 1-2 दिवस शाळा इकडे तिकडे झाली कारण त्रास होत असतो खूप, आठवडाभर रेस्ट द्या, बरं वाटू द्या, मग जाऊ द्या. म्हणजे बाळाचाही अभ्यास होईल आणि मुलाचाही अभ्यास होईल आणि त्याच्याकडून इतरांना संसर्गही होणार नाही. ज्या वस्तू असतात त्या घरातल्या इतर लहान मुलांनी वापरू नये. हा इतका संसर्गजन्य असतो की कपडे, पाण्याची बाटली, खाण्याचं ताट. कोरोना तुम्हाला आठवत असेल ना, कोरोनामध्ये जी काळजी घेतली की शक्यतो मुलाचं सामान हे घरातली भाऊ बहीण जे असेल त्यांनी शेअर करायचं नाही. हे प्रतिबंधासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे लसीकरण. प्रभावी लस या आजाराला आहे, त्याला MMR लस असं म्हणतात. म्हणजे मिझल्स, मम्स आणि रुबेला हे 3 लसी एकत्र मिळतात. एक सिंगल फक्त गालगुंडाची लस मिळत नाही. सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला MR ची लस मिळते फक्त, म्हणजे गोवर आणि रुबेला. MMR मिळत नाही. तर MMR ची लस ही तुम्हाला खाजगी रुग्णालयातच घ्यावी लागते. तर कधी कधी ही आपण लस घेतो तर 9 महिने, त्यानंतर 15 महिने आणि परत 5 वर्ष, 5 years, 9 months, 15 months and 5 years. 9 months, 15 months आणि 5 years या 3 डोस MMR चे प्रत्येक मुलाला मिळाले पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये गालगुंडाचा रुग्ण असेल घाबरून जाऊ नका. ही माहिती घ्या, बालरोग तज्ज्ञांना भेटा. सध्या पण आणि नेहमी ही साथ येत जात असते. जास्तीत जास्त लोकांसोबत शाळेमध्ये, शेजारी बाजारी किंवा तुमचे नातेवाईक असतील, फॅमिली, तुमचं कुटुंब, त्यांच्यासोबत ही सगळी माहिती शेअर करा. आपल्या मुलांना या आजाराचा कमीत कमी त्रास होईल म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.